दोन्ही राष्ट्रवादी मिळून आम्ही एकत्र लढलो. तर पुणेकरांच्या नजरेतून उतरू हा पहिला भाग. आमच्या पुरोगामी चळवळीला त्या ठिकाणी धक्का बसतोय. तिसरा पार्ट तो त्याच्यामध्ये जो आहे ते आम्ही ज्या शहरातील 41 प्रभागांचा अभ्यास केला तर जवळजवळ 39 प्रभागांमध्ये महत्वाच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी क्लिअर कट होती, ज्यांनी पवार साहेबांचा झेंडा खाली पडून दिला नाही अशांना सगळ्यांना या ठिकाणी घरचा रस्ता दाखवला जातो. राव काकडेंनी काय खूप गडबडी केल्या आणि नका काही लोकांना बरोबर घेऊन अशा प्रकारे चंगच बांधला. तर मात्र माझ्यासारखा कार्यकर्ता थांबला. तर इथला जो संतापलेला कार्यकर्ता असेल या शहरातला, ज्यांनी पवार साहेबांच्या प्रेमापोटी पाहिजे त्या गोष्टी अंगावर घेतल्या, तो मात्र त्यांची तो कार्यकर्ता किंवा ती कार्यकर्ती ती योग्य दिशा ठरवतील. मला हाच विचारायचं की दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर चांगलंच आहे ना. आधी पण तुम्ही एकत्र होता, मग आता एकत्र आलं म्हणून काय फरक पडणार आहे? उलट तुमची ताकद वाढेल ना. अजितदादांनी महायुती सोडायची असा प्रकारचा निर्णय जाहीर केलाय का? केला का? मी तुम्हाला विचारतोय सहज. तुमच्या चॅनलने दाखवलंय का की आजकाल सगळी संपतीये तिथं या राष्ट्रवादीच्या मदतीने त्या राष्ट्रवादीची नका मतं वाढतायत. उद्या जाऊन बीजेपीला जी काय 10, 15, 20 जी काय नका मतं कमी पडतील सत्ता स्थापनेमध्ये, ती आम्ही अलगदपणाने दादांच्या रूपाने देतोय. इलेक्शनचा निकाल लागल्या दिवशी दादा त्या ठिकाणी त्यांची निवडून आलेले काय जे काही 10-20 नगरसेवक आहेत त्यांचा पाठिंबा ते त्या ठिकाणी बीजेपीला जाहीर करणार आणि पुणेकर आम्हाला जोड्याने मारणार की तुम्ही हा सगळा उद्योग करून शेवटी तुम्हाला बीजेपीला जिंकवायचं होतं तर आम्ही बीजेपीलाच मतदान केलं असं एक क्लिअर कट पुणेकर सांगतील. कागलमध्ये समरजित घाटगे आणि हसन मुश्रीफ एकत्र आले. त्यानंतर आता पुण्यात सुद्धा दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा रंगली. अजितदादांचे माजी महापौर आणि शरद पवारांच्या पक्षातील माजी महापौर यांची एक बैठक सुद्धा झाली आहे. परंतु याला पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध दर्शवला आहे. नेमका त्यांचा विरोध कशासाठी हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, तुमचा नेमका दोन राष्ट्रवादी होण्यास विरोध काय आहे आणि त्याच्या आधी मला सांगा की नेमकं ही बैठक काय झाली? मला दोन राष्ट्रवादी एकत्र येणे किंवा दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन लढणे हा माझ्या अख्खेतरीतला विषय नाही. तो सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब, मान्य सुप्रियाताई सुळे यांच्या स्तरावरचा विषय आहे. मला याच्यामध्ये दोन कुटुंब एकत्रित यावेत किंवा दोन पक्ष एकत्रित यावेत या संदर्भात कुठल्या प्रकारच्या माझ्या मनात आकस नाही. पण पुणे शहर जे या राज्यातलं लोकसंख्येच्या क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे, देशातली 2 क्रमांकाची महानगरपालिका आहे. या शहरामध्ये कायम पुरोगामी विचार हा मानला गेला, सेक्युलर विचार मानला गेला. त्या शहरामध्ये महायुतीतल्या एखाद्या घटक पक्षाबरोबर आघाडी करायची का नाही हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे. दुसरं त्याच्यातला महत्त्वाचा विषय असा आहे की या शहरामध्ये 2 जुलै 2023ला एक जो मोठा भूकंप झाला त्याच्यामध्ये आदरणीय अजितदादा पलीकडे गेले आणि आमच्यासारखे कार्यकर्ते आदरणीय साहेबांबरोबर इथं राहिले. त्याचं कारण होतं की दादांबद्दल आमचा काही कुठला द्वेष नव्हता, आकस नव्हता, दादांबद्दल दुश्मनी किंवा राग किंवा स्पर्धा कसल्या प्रकारची कालही नव्हती, आजही नाही, उद्या पण नसेल. पण आपण शरद पवार साहेबांसारखा एवढा मोठा ज्येष्ठ नेता पुन्हा या राज्यात देशात जन्माला येणार नाही, एवढ्या तोडीचा नेता परत जन्माला येणार नाही, म्हणून त्यांची साथ सोडायची नाही. शिवाय मान्य पवार साहेब हे पुरोगामी चळवळीला कायम पुढे नेत आलेले आहेत. 68 वर्षाच्या पवार साहेबांची राजकीय सामाजिक जी पुरोगामी चळवळ आहे त्यांची आपण इमानितभर साथ द्यायची ह्या भूमिकेतून आम्ही बरोबर राहिलो. आज 45 दिवसाकरता एक तात्पुरती आघाडी या शहरामध्ये होणार दोन्ही राष्ट्रवादीची. त्याच्यामध्ये कुठेतरी नाही का त्या ठिकाणी विचारांची नाही का तडजोड केली जाणार. आमचे नैसर्गिक पक्ष नाही का जे मित्रपक्ष आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस असेल किंवा शिवसेना म्हणजे शशिकांत शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार मान्य उद्धव साहेबांची शिवसेना आहे, ह्या सगळ्या पक्षांना अशा प्रकारची आघाडी बांधली नाही. त्याच्यामुळं उद्धव साहेबांची शिवसेना आमच्या बरोबर राहणार नाही, काँग्रेस आमच्या बरोबर राहणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी मिळून आम्ही एकत्र लढलो. तर पुणेकरांच्या नजरेतून उतरू हा पहिला भाग. आमच्या पुरोगामी चळवळीला त्या ठिकाणी धक्का बसतोय. तिसरा पार्ट तो त्याच्यामध्ये जो आहे ते आम्ही ज्या शहरातील 41 प्रभागांचा अभ्यास केला तर जवळजवळ 39 प्रभागांमध्ये महत्वाच्या कार्यकर्त्यांची उमेदवारी क्लिअर कट होती, ज्यांनी पवार साहेबांचा झेंडा खाली पडून दिला नाही अशांना सगळ्यांना या ठिकाणी घरचा रस्ता दाखवला जातोय. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं अस्तित्व या शहरात संपुष्टात आणणे, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावणे, पुणेकरांच्या नजरेतून उतरणे, ह्या सगळ्याच गोष्टी सगळ्याच कार्यकर्त्यांच्या उद्याच्या भविष्याच्या दृष्टीने किंवा पक्षाच्या उद्याच्या प्रवासासाठी वाईट धोकादायक आहे. आणि म्हणून या गोष्टीला आमचा विरोध होता, आहे आणि उद्या सुद्धा राहील. तुम्हाला अंधारात ठेवून ही बैठक झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे? मुळात बघा, एखाद्या पक्षावर आघाडी करायची तर त्याचा निर्णय म्हणजे आता बोलण्याच्या ओघात माझ्याकडून पुन्हा एकदा शशिकांत शिंदे साहेबांचं नाव निघालं. ते आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आम्हाला जर निरोप यायचा आहे तो आदरणीय पवार साहेबांकडून येईल, आदरणीय सुप्रियाताईंकडून येईल किंवा मान्य शशिकांत शिंदे साहेबांकडून येईल. तो कुणाला येईल? शहराध्यक्ष म्हणून मला येईल. माझ्याकडून बाकीच्या आमच्या सगळ्या ज्या
प्रथम क्रमांकाच्या दुसऱ्या क्रमांकाच्या ज्या महत्त्वाच्या नेत्यांना इथं पाचारण केलं जाईल, त्याच्या चर्चा विनिमय होईल की बाबा आपल्याला अशा प्रकारची युती किंवा आघाडी करायची की नाही करायची, आणि त्याच्यानंतर समोरच्या पक्षाशी बरोबर अशा प्रकारची चर्चा होऊ शकते. दुर्दैवाने आमच्याकडे तसं झालं नाही. आमच्या इथले माजी महापौर ज्येष्ठ नेते अंकुशराव काकडे यांना सन्मान्य अजितदादांकडून तसा निरोप आला. त्यांनी फार काही कार्यकर्त्यांचा विचार न करता, कारण की त्यांना कार्यकर्ता फार काही महत्त्वाचं वाटत नसेल, त्याच्यामुळे त्यांनी डायरेक्टली समोरच्या पक्षाबरोबर चर्चा चालू केली. ती दुर्दैवाने पक्षासाठी, पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी घातक होती, आहे, उद्या सुद्धा राहील. आणि त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी पुढे येऊन सांगितलं, मला आपल्या माध्यमातून विचारण्यात आलं की श्री अंकुशराव काकडे यांच्या मताशी तुम्ही सहमत आहे का? तर मी क्लिअर सांगितलं की नाही. मग तुमच्याकडून प्रश्न विचारला आला की अशा प्रकारची आघाडी झाली तर काय? तर मी त्या ठिकाणी प्रांजळपणे सांगितलं, इतर पक्षाचे अध्यक्ष किंवा नाही का 2-3 नंबरचे दुसऱ्या तिसऱ्या फळीतले नेते ज्या बाहेर पडताना पक्षाला शिवे देऊन बाहेर पडतात, अशा प्रकारचं मी नाही. काल, आज आणि मरेपर्यंत आदरणीय शरद पवार साहेबांवर आमचं एकतर्फी प्रेम, श्रद्धा ही कायम होती, आहे, आणि उद्या सुद्धा राहील. पवार साहेबांच्या प्रेमापोटी आम्ही इथं थांबलो, श्रद्धेपोटी इथं थांबलो. त्याच्यामुळे उद्या हे होत असताना कुठंही पक्षाला नाव न ठेवता, पक्षाच्या नेतृत्वाला नाव न ठेवता, ह्या ज्या अंकुशराव काकडेंनी हा सगळा प्रकार घडून आणलाय त्यांना सुद्धा नाव न ठेवता आपण काही दिवसाकरता आपलं राजकारण थांबवावं. उद्याच्या काळामध्ये परमेश्वर, ईश्वर जे आपल्याला योग्य दिशा दाखवेल त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. अशा प्रकारचा निर्णय मी माझ्यापुरता करून ठेवला. मला एक खात्री आहे अशा प्रकारचे निर्णय घ्यायची वेळ येणार नाही, कारण की मान्य खुद्द शरद पवार साहेबांना अशा प्रकारचा निर्णय मान्य होणार नाही या शहरामध्ये चुकीची आघाडी केल्याची. आणि त्याच्या पलीकडे कदाचित अंकुशराव काकडेंनी काय खूप गडबडी केल्या आणि नाही का काही लोकांना बरोबर घेऊन अशा प्रकारे चंगच बांधला, तर मात्र माझ्यासारखा कार्यकर्ता थांबला, तर इथला जो संतापलेला कार्यकर्ता असेल या शहरातला, ज्यांनी पवार साहेबांच्या प्रेमापोटी पाहिजे त्या गोष्टी अंगावर घेतल्या, तो मात्र त्यांची तो कार्यकर्ता किंवा ती कार्यकर्ती ती योग्य दिशा ठरवतील. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी होत असताना श्री अंकुशराव काकडे म्हणजे सगळा पक्ष नाही. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्तरावर तो केलेला उद्योग आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या मताशी मी सहमत नव्हतो, नाही, आणि उद्या सुद्धा नसेल. म्हणजे आता 2 राष्ट्रवादी एकत्र येणार, तुमचा मग नेमका का विरोध आहे? मला हाच विचारायचा की 2 राष्ट्रवादी एकत्र आले तर चांगलंच आहे ना. आधी पण तुम्ही एकत्र होता, मग आता एकत्र आलं म्हणून काय फरक पडणार आहे? उलट तुमची ताकद वाढेल ना. अजितदादांनी महायुती सोडायची असा प्रकारचा निर्णय जाहीर केलाय का? केलाय का? मी तुम्हाला विचारतोय सहज. तुमच्या चॅनलने दाखवलंय का की अजितदादांनी आता ठरवलं की या राष्ट्रवादीवर घरोबा करायचं, त्याच्यामुळं ते देवेंद्र फडणवीसांची आणि एकनाथ शिंदेची साथ सोडणार? बिलकुल नाही. दादा फक्त 45 दिवसाकरता आमची आघाडी करतायत आणि आम्ही म्हणतोय की दादा आम्ही तुमच्यावर येऊ आणि उद्याच्या काळात बीजेपीला जी नाही का सीट कमी पडणार आहेत त्याची व्यवस्था आम्ही करतोय, कारण की आम्हाला बीजेपीचं भलं करायचंय. अशा कदाचित आमच्या नेत्यांची भावना असेल, म्हणजे सगळ्यांची नाही, कदाचित अंकुशराव काकडेंची असेल. म्हणजे बीजेपीला आज कमी बहुमत मिळतं हे दिसतंय. त्याच्यामध्ये जर ही राष्ट्रवादी फोडली की महाविकास आघाडी संपतीये, तिथं या राष्ट्रवादीच्या मदतीने त्या राष्ट्रवादीची नाही का मतं वाढतायत. उद्या जाऊन बीजेपीला जी काय 10, 15, 20 जी काय नाही का मतं कमी पडतील सत्ता स्थापनेमध्ये, ती आम्ही अलगदपणाने दादांच्या रूपाने देतोय. इलेक्शनचा निकाल लागल्या दिवशी दादा त्या ठिकाणी त्यांची निवडून आलेले काय जे काही 10-20 नगरसेवक आहेत त्यांचा पाठिंबा ते त्या ठिकाणी बीजेपीला जाहीर करणार आणि पुणेकर आम्हाला जोड्याने मारणार की तुम्ही हा सगळा उद्योग करून शेवटी तुम्हाला बीजेपीला जिंकवायचं होतं तर आम्ही बीजेपीलाच मतदान केलं असं एक क्लिअर कट पुणेकर सांगतील. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असा जर निर्णय होणार असेल तर त्या चुकीच्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये आपण नको. ज्यांना या निर्णय प्रक्रियेत थांबायचं असेल ते निर्णय घेतील. अंकुश काकडेंनी तुमच्याशी बातचीत केली किंवा तुम्ही त्यांच्याशी बातचीत केली आहे का? काय 2 दिवसावरी त्यांचं माझं बोलणं झालंय. त्यांना मी एक शहराचा अध्यक्ष नात्याने ज्या पदाकडं जबाबदारी आहे त्या जबाबदारीच्या माध्यमातून मी त्यांना क्लिअर कट सांगितलं की असा प्रकार चालत असेल तुम्ही तो थांबवा, तुम्हाला तो अधिकार नाही. जर प्रदेशनी अध्यक्ष म्हणून माझा अधिकार बाजूला ठेवून त्यांच्याकडे तशा प्रकारचे अधिकार दिले तर त्यांनी ते नक्की करावं. पण टिल टुडे पुणे शहरांनी इथून पुढे श्री अंकुशराव काकडे यांना अशा प्रकारचा अधिकार द्यायचा नाही, अशा प्रकारचा सध्या तरी निर्णय घेतलेला आहे. ते जर ते करत असतील तशा प्रकारची चर्चा तर त्यांची तो वैयक्तिक मत किंवा ती त्यांची वैयक्तिक बाजू आहे असं मला वाटतं. आता मला तुमच्या पक्षातच या प्रकरणानंतर 2 गट पडलेले दिसतात. काही जण म्हणतात की आता आपण अजितदादांसोबत जावं, काही जण म्हणतात की आपण एकत्र निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढावी. आता तुम्ही हे कसं टॅकल करणार आहात? बिलकुल टॅकल करायला अडचण नाही. शहरात 41 प्रभाग आहेत. 41 पैकी 2 प्रभाग जे खडकवासला मतदारसंघात येत आहेत त्या 2 प्रभागातली महत्वाची आमची 2 मंडळी म्हणतात की त्यांना घड्याळ बरोबर हवंय. पण तिथे 2च प्रभागातला विषय, बाकी 39 प्रभागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा ह्या सगळ्या गोष्टीला विरोध आहे. त्याच्यामुळे 2 प्रभागासाठी शहर घाण ठेवलं जाणार नाही, शहर संघटना विकली जाणार नाही, हे तेवढं सत्य आहे.
तुम्ही सुप्रियाताई किंवा पवार साहेबांशी याबद्दल चर्चा केली आहे का? असं आहे की सध्या पवार कुटुंबाच्या घरी लग्नाची धामधूम आहे, त्याच्यामुळे 5 तारखेमध्ये ही गडबड आहे. पुढच्या शनिवारी 8 दिवसांनी सन्माननीय सुप्रियाताई, सन्माननीय श्रद्धेय आदरणीय पवार साहेबांची वेळ घेऊन त्यांच्याकडे हा रिपोर्ट नक्की सोपवला जाईल. जर 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झालाच तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? का तसेच घरच्यांनी तिकीट काढून ठेवलं असेल बाहेर फिरायचं, इलेक्शनच्या तिकीटच्या ऐवजी बाहेर फिरायचं तिकीट असं जाऊन येऊ. त्यात काय एवढं फार काय टेन्शन काय घ्यायचं. ज्यांना महानगरपालिकेत जाऊन लायझनिंगचे पैसे मिळतात, ज्यांना फायली इकडून तिकडून घेण्याचे 2-5 लाख रुपये महिन्याला मिळतात, त्यांनी इलेक्शनमध्ये आपण उभं राहू का नाही राहू याची चिंता करावी. माझ्यासारखा कार्यकर्ता जो विचारावर आधारित रस्त्यावर उतरून नाही का या ठिकाणी सरकारशी 2 हात करतो, माझ्यासारखा कार्यकर्ता जो त्या सरकारबरोबरच्या सरकारमधल्या कुठल्या पक्षावर हातमिळवणी करायची नाही या उद्देशाने राजकारण काही दिवसासाठी स्थगित करण्यास किंवा थांबवण्याचा सुद्धा निर्णय घेतो, त्या कार्यकर्त्याला एखाद्या गोष्टीमध्ये आपल्या मनाच्या विरोधात निर्णय झाल्यानंतर आपण काहीतरी चुकीच्या मार्गाने बिलकुल जाणार नाही. कदाचित ईश्वराने आपल्या आयुष्यात थोडा आणखीन नैसर्गिक प्रवास तयार करून ठेवला असेल, त्या निसर्गाचा आनंद नक्की घेऊ. लास्टचा प्रश्न की काल दादा फुरसुंगीत होते आणि तिथल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी काय दादा तिथं जात असताना रस्ते काय तर खराब होते, त्यांनी म्हणले की आमचे एक महापौर होते, त्यांनी काय इथल्या रस्त्याची डागडुजी केली नाही, त्यांनी तुमचं नाव घेतलं. दादानं माझी आठवण सातत्याने येते, जाहीर भाषणात येते, त्याच्यातच मला आनंद आहे. मी दादांच्या पार्टीत नाही, दादांचा आमदार, तिथला विद्यमान आमदार दादांच्या बरोबर खुर्ची लावून बसतो. आणि 9 वर्षापूर्वी असलेला प्रशांत जगताप महापौर, जे त्यांचा त्यावेळेचा सहकारी, त्याची आठवण खड्ड्याच्या रस्त्यात जिथं ज्या पोर्चुगीजचा माझा संबंध नाही तिथं पण माझी आठवण त्यांना जाहीरपणाने घ्यावी लागते. याच्यातच सबकुच आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अक्षय साबळे, आपलं महानगर, पुणे.